मित्र नमस्कार. मी ठाण्याहून कोकण एसटी बस स्टॉप वरून शिवशाही ही बस नाशिकला जाणारी बस पकडली आणि ह्या बसची इतकी दयनीय अवस्था आहे की पडदे इतके घाणेरडे मळकटलेले आहेत. चेअर तर बघाल तर बसू शकत नाहीत आणि ह्याचं तिकीट 388 रुपये घेतलं आणि शहापूर पासून जी एसी बंद आहे ते आता नाशिक चा शेवटचा स्टॉप येईल, परंतु एसी मध्ये अचानक बिघाड झालाय, एसी चालत नाही आणि कंडक्टरने विचारलं तर तेव्हा एक घाट आहे मग एसी बंद ठेवला आहे. हा कुठचा प्रकार आहे? हमागूम झालेली आहेत, लहान मुलं पण बसमध्ये बसलेली आहेत आणि बाहेर कडाक्याचा उन्हाळा चालू आहे. लोकांनी 388 रुपयाचं तिकीट करून सुलभ प्रवास व्हावा म्हणून या बसमध्ये बसले. तर या बस शिवशाहीच्या या स्क्रॅप मध्ये काढायला पाहिजे. इतक्या घाणेरड्या अवस्थेमध्ये बसेस चालवल्या जात आहेत आणि खरं तर ह्या गोष्टीकडे प्रताप सरनाईक यांचं मी लक्ष वेधू इच्छितो की खरंच या गाड्यांची अवस्था बघा, तुम्ही जातीने लक्ष द्या. फक्त एसटी स्टँडवर फिरलं म्हणजेच होणार नाही. या बसेस प्रवासी जीव घेणार तिकीट घेऊन प्रवास करतात. ही गाडी इतकी खडाखड आवाज येते, आपटते आणि तशा पद्धतीने प्रवास चालू आहे. खरं तर 388 रुपये घेतल्यानंतर आमचे साध्या बसचे तिकिटाचे पैसे घ्यायला पाहिजे, उरलेले पैसे आमचे परत द्यायला पाहिजे. परंतु हा सगळा भेंगाळ कारभार परिवहन खात्याचा आहे, एसटी महामंडळाचा आहे. तर माझी हा व्हिडिओ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तुम्ही पहा किंवा कोणी पाठवा त्यांना आणि बघा एसटीची कशी शिवनेरी बसची कशी अवस्था आहे आणि त्याकडे उपाययोजना करा. धन्यवाद. एक पाऊल तुमच्यासाठी.